तर सामन्याला सुरुवात करा वैयक्तिक पहिलं आणि सांगड सुद्धा पहिले षटक क्रमांक पहिले घेऊन आलेली जयराम. बघूया सामन्याला सुरुवात. स्ट्राईक होती पाहायला भेटेल शुएब, तसेच नॉन स्ट्राईक होते असेल तो शहबाज. पहिला चेंडू जेलबाद व्हायची संधी. पहिला चेंडूवरती झटका लागेल. पहिला चेंडू पहिला गडी बाद होईल. धागाव्या शुएबच्या रूपामध्ये सांगायला लागणार मोठा झटका, मोठा हादरा, मोठा खेळाडू बाद होईल. जयराम देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी करते. पहिला चेंडू होती पहिला विकेट आणि पहिला गडी बाद सुद्धा केलेला आहे. मी पहिलेच बोलले हा मोठा एक नाव आहे जी की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतो. तर शुएबची जागा घ्यायसाठी आलेले आहेत आमिर. बघूया आता आमिर आपल्या किती संघाची धावसंख्या पुढे सरसवतात कारण की अजूनही संघाचं खातं खोललेलं नाही. शुएबच्या रूपामध्ये संघाला लागलेला आहे मोठा झटका. बघा षट म्हणजे पहिले षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावरती असतात. पहिला चेंडू पहिला झटका लागलेला आहे. स्ट्राईक येण्यावरती असेल आम्ही तसेच गोलंदाजीसाठी परत एकदा सज्ज होईल जयराम. जे पहिला चेंडू पहिला गडी बाद केलेला आहे ते जयरामने. चला स्ट्राईक येण्यावरती परत एकदा असेल आमिर. बघूया सामना कुठपर्यंत जातो कारण की पहिल्या चेंडू पहिला झटका लागलेला आहे. देखिए जयराम के पहले गेंद पे पहला विकेट मिलता है, फिर से एक बार खराब गेंद, वाइट गेंद वाइट. तर आता जयराम लाईनच्या बाहेर जात आहेत आणि अतिरिक्त धावा भेटते. एक धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. हा परत एकदा जात आहेत बाहेर. आता थोडे भरकटलेले आहेत. आता लाईन लेनच्या बाहेर गेलेले आहेत. आता थोडे मला वाटते आता मागणी पडत चाललेले आहेत. पहिला झटका दिला. पहिला चेंडू त्यांनी चांगला फेकला पण दोन धावा, एक तिकडं आणि एक इकडं. म्हणजे एक गोडेगाव एक मानगाव दोन्ही साईडला त्याने आपला प्रहार दाखवलेला आहे. हा तिसरा चेंडू मला वाटते महाडमध्ये पोहोचवतील. परत एक गोलंदाजी सज्ज होते जयराम. बघूया स्ट्राईक येणं आमिर असेल. हा परत एकदा अतिरिक्त. चला 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 जयराम, आता तुम्ही लय मागणे पडले. आता तुम्हाला कमबॅक करावंच लागेल की तुम्ही एक चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेले. आता त्या विकेटला 0 उपयोग आहे. चला स्ट्राईक येण्यावरती परत एकदा असेल आमिर. जे की 3च्या 3 चेंडू अतिरिक्त फेकलेले जयरामने. बघूया पुढचा चेंडू. हा नो असेल. फ्रीड सुद्धा याच्यानंतर असेल. डिक्लेअर झोन मध्ये जातो का पाहूया. पण नाही डिक्लेअर झोन मध्ये नाही ना. एक धावाच्या मदतीने टोटल दोन धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली ती 5 धावा. एक चेंडू मध्ये 5 धावा खर्च केलेले आहेत ते जयरामने. एक गडी बाद केलेले पण आता मागणे पडलेले आहेत. आणि आता पुरणपूर शाहिबाजकडे फायदा आणि पुरणपूर संधी असेल. बघूया फ्रीडची संधी मुजम्मिलकडे. हा चेंडू चांगला टाकलेला आहे पण जाईल चेंडू. 1 बाउन्स डोक्याच्या वरून चौका. अरे 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या वेगेने पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 9 धावा. 2 चेंडू मध्ये तब्बल 9 धावा खर्च केलेले ते जयरामने. जे काही पहिला चेंडू फेकलेला होता चांगला, तेव्हा मी बोललो की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतील. त्याच्यानंतर 3 एक्स्ट्रा फेकले. त्याच्यानंतर एक 9 सुद्धा फेकला. नंतर एक चौकार सुद्धा घेतले. असे टोटल 9 धावा झालेले आहेत. चला पुढचा चेंडू. 2 चेंडू आणि 9 धावा झालेले. पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट हा असेल. एज लागते. 1 धावा भेटेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश सुद्धा करेल. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 10 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. 3 चेंडू आणि 10 धावा. चला जयराम आता थोडे मागडे पडले. त्यांना कमबॅक सुद्धा करावा लागेल. राईट राऊंड विकेटचा मारा कधी परत फलंदाजीसाठी सज्ज होते मुजम्मिल. बघूया अतिरिक्त असेल का.
हा अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना संघाची धावसंख्या झाली 11 धावा. जयरामजी की सारखी थोडी लेंथ लाईनने बाहेर सटकतायत, बाहेर पडतायत. चला आता परत एकदा साईड चेंज केलेली आहे. अजून या षटकामध्ये 3 चेंडू नाही बाकी असे 3 चेंडू मध्ये 3 चेंडू बाकी असतील. हा चेंडू असेल हव्यामध्ये, तिथं स्वतः जयराम पोहोचतोय. अरे 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 ये क्या हुआ, हे प्रभू श्री जगन्नाथम प्रेमानंदे, ये क्या हुआ. गमचा खुल गया. थोडी इथं जयरामची थोडी चुकी असेल, तिथे क्षेत्ररक्षक होता, मग तुम्हाला जायची थोडी पण गरज नव्हती. तर आपण झेल सुटल्या बघूया. जीवनदान भेटलेलं आहे तो मुजम्मिलला. किती आपले मोठे प्रार पाव बट्टा ते मुजम्मिलच्या माध्यमातून जीवनदान ते सुद्धा भेटलेले. 4 चेंडू मध्ये 12 धावा खर्च केले ते जयरामने. त्याला स्ट्राईक वरती असतील ते आमिर. चलिए फिर से एक बार आमिर स्ट्राइक पर जनाब राइट और 2 विकेट से गेंदबाजी कर रहे हैं. बेहतरीन गेंद कट. देखिए 3 विकेट मिल सकते थे जयराम पर, खराब फील्डिंग की वजह से विकेट कीपर का सहारा ना मिलते हुए. गेंद 1 रन में जा रही है. 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 13 रन. देख ले अगली गेंद राइट और 2 विकेट से गेंदबाजी कर रहे जयराम. आमिर के लिए ओह फिर से एक बार खराब गेंद. नो गेंद. स्ट्रेट. ओहो बेहतरीन शॉट. देखिए सूरज मौजूद है, यकीनन कैच पकड़ेंगे. फ्री हिट की गेंद थी और 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची है 15 रन. जयराम ने देखो टीम डालते समय कहा था कि मुझे बॉलिंग करनी है, तो बॉलिंग करनी इतनी की है कि देखिए 12 टोटल गेंद डाले. जोरदार डालिया होनी चाहिए जयराम के लिए. टोटल 12 गेंदें डाली है जयराम ने यहाँ पे. फहद फहद की शुभकामनाएं है जयराम के लिए. देखिए मंगेश राइट मोड़ विकेट से गेंदबाजी करे. शॉर्ट गेंद थी, खराब शॉट यहाँ पे आमिर का. नो गेंद. नो गेंद. बघायला गेलो तरी जयराम जे की त्याने मी वैयक्तिक पहिलं, पण त्यांना मी वैयक्तिक पहिलं बोललो, पण त्यांनी 2 वैयक्तिक टाकलेले आहेत. षटक 2 टाकलेले आहेत. आता सामना मला वाटते 4 षटकाचा झाला आहे, कारण की 12 चेंडू फेकलेले आहेत ते जयरामने. जे की विघ्नेश महाडिक चांगल्या लाईनमॅनचं सुद्धा काम करतात, आणि त्यांचं एक नाव आहे अंडरम क्रिकेटमध्ये. जे की विघ्नेश महाडिक आत्ताच 5 झाले. चांगले टक्के त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. 70% त्यांनी घेतलेले आहेत. चांगल्या अभ्यासामध्ये सुद्धा हुशार आहेत विघ्नेश महाडिक. त्यांचं आगमन होते, मी मनापासून स्वागत करतो.
खराब गेंद, वाइट। देखिए कुछ जयराम के नक्शे कदम पे चलते हुए मंगेश जयराम। इसके बाद होने वाला मुकाबला बुरी जमाल स्पोर्ट्स क्लब वर्सेस अल रब्बानी निगड़ी जल्स। इस इनिंग ब्रेक्स में टॉस के लिए आना है। दोनों कप्तान से गुजारिश है। देखिए राहुल पारिक यहाँ पे आ चुके हैं। इसके बाद होने वाला घमासान मुकाबला और यहाँ पे विकेट का पतंग। बॅट्समन नेम नबील। पहिला नो वाईड, एकच बॉल झाला, एकच एकच बॉल। फिर से एक रन। चलो फिर से एक बार मंगेश, बेहतरीन ऑफ साइड में कवर के ऊपर से उड़ा है। यहाँ पे सूरज मौजूद है। देखे कितने रन बाद दौड़ेंगे, यकीनन दूसरे रन के लिए दौड़े क्योंकि जानते हैं मुजम्मिल के पास स्ट्राइक होना जरूरी है। देखिए 18 गेंदों में अगर मुजम्मिल खेलते हो तो यकीनन रन संख्या अच्छी बनेगी। देखिए पहली गेंद पर विकेट मिली, उसके बाद खराब गेंदबाजी की थी जयराम ने। 15 रन बनाए थे पहली ओवर में। उसके बाद अब 5 रन आ चुके हैं। और फिर से एक बार मंगेश मुजम्मिल के लिए देखिए पुल करने की कोशिश की थी। संकेत तो यहाँ पे समी का उतना ही बेहतरीन बैकअप और उतना ही बेहतरीन थ्रो और यहाँ पे विकेट का पतंग। नो बॉल। नो बॉल, एक रन एक विकेट। हाँ नो बॉल आणि एक रन ना, टोटल 2। बॅट्समन नेम बॅट्समन नेम एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पे भेज दीजिए। तुमचं एखादा अतिरिक्त खेळाडू कारण की लाईव्ह आहे त्याच्यामुळे एक्स्ट्रा खेळाची अपेक्षा इथं असेच. एक्स्ट्रा खेळाडू कृपया त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. धागाव संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू. हा चेंडू चांगला बिरकवलेला असतो पण इथं थोडी बॅटीची एज लागते. परत एकदा विकेटचा पतंग होईल का आणि संघाला लागणारा तिसरा झटका, तिसरा हजरा, तिसरा खेळाडू बाद होईल. त्याला संघाची धावसंख्या झाली ती 22 धावा. लॉस ऑफ 3 विकेट, 5 विकेट म्हणजे 5 झटके लागलेले आहेत धागाव या संघाला. तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला भेटेल सकलेन, जे काही बघूया आपल्या सकलेन की कुठपर्यंत आपले धावसंख्या पोहोचवतात. तर ओपनर फलंदाज मुजम्मिल हे स्ट्राईक एंडवरती असतील अंजूपर्यंत. इथं परत बीट होत आहेत. चला आता इथं परत निर्धार चेंडूची मागता होते. षटकामध्ये लाचच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. 1 to go असे संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात ते 22 धावा. चला षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये लाचचा चेंडू खेळ बाकी, लाचच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. चला पुढचा चेंडू परत एकदा गोलंदाजीसाठी मागे सज्ज होतो. फुल टॉस, पुरणपूर फायदा सुद्धा घेतलेला. हा चेंडू अरे रे रे रे. जर बाहेर कॅच पकडला असतं तर तुम्हाला 50 रुपये लागू झालं असतं. कमिटीचे जर प्लेअर पकडतोय तर 50 रुपये, बाहेरचा पकडतोय कॅन्सल, 5 रुपये. मग
चला षटक क्रमांक दुसरा संपतो. या 6 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 28 धावा. 2 षटकाच्या समाप्तीवरती संघाची धावसंख्या झाली 28 धावा. लॉस ऑफ 5 विकेट. स्ट्राइक इनवरती असेल सकलेन और रब्बानी निगड़ी टॉस के लिए आ जाए. चलिए हमारे पद बोधू के पप्पा जनाब इमरान बोधू साहब से गुजारिश करता हूं कि इस मैच का टॉस ले. नो गेन और विकेट. सकलेनच्या रूपामध्ये सांगायला लागलेला आहे 6वा झटका 6वा हाजरा होईल. 6वा विकेट सुद्धा जाईल. चला बॅट्समन नेम सुरेश. चला सकलेनची जागा घ्यायसाठी आलेले सुरेश बघूया. चला मांडेकर संघाने नाणेफेकी जिंकलेली. आपला निर्णय सांगा. परत एक स्ट्राईक एंडवरती असेल तो मुजम्मिला. चेंडू हव्यामध्ये असेल. बघूया आता संघाला लागेल का 7वा झटका. चला 7वा झटका मुजम्मिलच्या रूपामध्ये. फ्री था हाँ ओके. चला ही फ्रीड होती म्हणजे जीवनदान भेटलं आहे. तर इथं निर्धाव चेंडूची मागता होती. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. संघाची धावसंख्या झाली धावफलकाची धावा होतात 29 धावा. हा परत एकदा नो असेल. अतिरिक्त का भेटतो का. चला 1 धावा पूर्ण. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे 9ची असेल म्हणजे परत एकदा अतिरिक्त म्हणजे परत एकदा फ्री हिट. दोन बिमरला बॉलर चेंज असेल. कृपया त्यांनी समीने आपल्या क्षेत्ररक्षणला लावा आणि बॉलर चेंज करा. संघाची धावसंख्या झाली ती 30 धावा. स्ट्राईक येणार होती परत एकदा चला पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला आणि सांगा करून 4थं षटक बघायला गेलं तरी घेऊन आलेले आहेत ते. पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये 1 धावांसाठी. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा 31. लॉस ऑफ 5 विकेट. जरा पहिला चेंडू म्हणजे फ्री हिटची संधी होती पण ती पुरेपूर फायदा नाही झालेला आहे. 1 धावा घेतलेली. 1 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसवली. संघाची धावसंख्या 31 झाली. पुढचा चेंडू हा असेल हव्यामध्ये. त्या क्षेत्र असेल बघूया जेल बाद व्हायची संधी आणि जेल सुटतोय. चेंडू जाईल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावा. 1 धावा तिथे बसलेले आहेत प्लेयर आहेत जे की स्टार प्लेयर. कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. अमरजीत गौड
लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स कडे या. पप्पा वाट बघतायत, लवकरात लवकर या. जे की डंपर जो चांगले स्टार प्लेयर जे की भोरीच्या मालावरचे सैफ जैद आणखी कोणतं हाय फावऱ्या वाटतं. चला परत एकदा सामन्याकडे बघूया. सामना झालेला आहे की संघाची धावसंख्या झाली ती 32 धावा. पुरता चेंडू इथं निर्धा चेंडूची मागतो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी भाऊ. चला पुढचा चेंडू आता असेल आता निर्धा चेंडूची मागता. परत एक संघाची धावसंख्या झाली 32 धावा. अजून इनिंग मध्ये 2 चेंडू यांना बाकी असतील. बघूया मोठे प्रहार पाहायला भेटतात का परत एकदा. पण हे आता अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात ते 33 धावा. अजून या षटकामध्ये उसे कॉमेंट्री बॉक्स कडे या. या षटकामध्ये इनिंग मध्ये 2 चेंडू बाकी असतील. चला पुढचा चेंडू हा चांगला भिरकवलेला आहे. चेंडू जाईल का बघूया. सीमारे का पार. अंपायर षटकार. चला हा चेंडू गेलेला आहे. सीमारे का पार. षटकार डाबा चेंडू षटकार 7 मध्ये संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. संघाची धावसंख्या झाली 39 धावा. पुढचा चेंडू परत एकदा भाऊ गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. हा चेंडू सुद्धा हवेमध्ये असेल तिथे क्षेत्ररक्षण नसेल पण आलेला आहे आणि झेल बाजवायची संधी झेल सुटतोय. जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे 2 धावा पूर्ण होतील. संघाची धावसंख्या झाली 41. आता जर दुसरी संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल तर 18 चेंडू आणि 42 धावा ची गरज. ठीक है क्या सुटला म्हणजे क्या छूटा सपना टूटा मुकद्दर रूटा और रन को भी लूटा. कैच पकड़ा आणि कैच पकड़ो और मैच जीतो. आणि आपला काय धागाव संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. धागाव संघ जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. 18 चेंडू आणि 42 धावा. राहुलजी काय डिसिजन आहे. 2 मिनिटं. ओके ओके.
दुतरोजी संघाकडून सलामीचे फलंदाज सूरज आणि रग्या. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा पहिले षटक घेऊन आलेले आहेत ते शुएब. बघूया संघाची धावसंख्या कुठपर्यंत जाऊन पोहोचवतात, कारण की आता 18 चेंडू आणि 42. अमरजीत कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. अमरजीत, अमरजीत इथे या. जिथं आज ह्या ग्राउंडवरती एकाची जी कमी वाटते, जी की फत बोधू ह्या ग्राउंडवरती त्याचं नाव सुद्धा एक गाजलेलं आहे. मंडणगड तालुक्यामध्ये, दापोली तालुक्यामध्ये जे की फत बोधूचं एक नाव जे गाजलेलं एक मोठा प्लेअर सुद्धा तो आता जे की बाहेरगावी गेलेला आहे, त्याची थोडी इथं कमती वाटते. चले मैच शुरू कीजिए. इस मैच के लिए बहुत देरी हो चुकी है. देखिए इससे पहले मुकाबले हुए फटाफट मुकाबले थे. इस बार शेप की गेंद, खराब गेंद, क्या होगा? यस, वाइट और अतिरिक्त 1 रन. इस रनों के साथ रन संख्या 2 रन और शुरुआत हो चुकी है यहाँ पे डिंग डोंग दुत्रोली की. देखिए बल्लेबाज अच्छे हैं. अगर ये दोनों बल्लेबाज चल गए तो यकीनन ये मैच बन सकता है. क्या कहेंगे? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. चला संघाची धावसंख्या झाली, धावफलकावरती धावा होतात ते 2 धावा. पहिला चेंडू अतिरिक्त फेकला आणि त्याच्यामध्ये 22च्या रूपामध्ये एक टोटल 2. हा चांगला अलंग द कार्पेट शॉट असेल, जाईल कव्हरच्या इथून जे काय अलंग द कार्पेट शॉट. टोटल एकच धावा भेटेल, एक चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ते 3 धावा. चला एक धावा पूर्ण सुरुवातच्या रूपामध्ये लागेल संघाला पहिला झटका. तर सुरतच्या रूपामध्ये लागणारा संघाला पहिला झटका, पहिला हजरा, पहिला खेळाडू बाद होईल. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली संघाची धावसंख्या झाली ती 4 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, फर्स्ट आउट प्रोग्रेस. अधुक्या षटकामधले उर्वरित संघाची धावसंख्या झाली 2 चेंडू आणि 4 धावा. अधुक्या षटकामधले उर्वरित 4 चेंडूने बाकी असतील. चला पुढचा चेंडू परत गोलंदाजीसाठी सज्ज होते शुएब. हा चेंडू निर्धार चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होता 3 चेंडू आणि 4 धावा. चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी शुएब. ठीक आहे, पहिला चेंडू ती बाद झाली होती, पण चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्या संघासाठी तर करून दाखवतोय तो शुएब. हा चेंडू आला होता कार्पेट, चांगला भिरकवलेला आहे. हा जाईल पॉइंट कडे तिथे क्षेत्रक सुद्धा असेल. एक धावा जोपर्यंत पकडतोय थ्रो करतोय तोपर्यंत निश्चितपणे 1 धावा 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावी. संघाची धावसंख्या झाली 6 धावा, 4 चेंडू आणि 6 धावा. अजून षटकांमधले उर्वरित 2 चेंडूंना बाकी असतील. चार चेंडू 4. चला पुढचा चेंडू अतिरिक्त धावा असेल. अतिरिक्त धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या पुढे सरसावे. संघाची धावसंख्या झाली 7 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. पाहायला गेलो तरी संघाची धावसंख्या जास्त आता आता कारण की मोठं लक्ष पार करायचं म्हणजे संघाला आता मोठ्या प्रहाराची आवश्यकता असेल उतरवली या संघाला. राहुलजी, उमेशजी, डिसिजन सांगा. चला आता संघाला आणखी एक झटका लागतोय भाऊच्या रूपामध्ये. चला सांगा म्हणजे भाऊच्या रूपामध्ये मोठा झटका लागतोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली, संघाची धावसंख्या झाली धावफलकावरती धावा होतात 7 धावा. 1 टू गो असेल या षटकामध्ये. लास्ट चेंडूचा खेळ बाकी असेल.
चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय शुएब आपल्या संघासाठी. 5 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केले, 2 गडी बाद सुद्धा केलेले आहेत ते शुएबने. चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते ती शुएबच्या माध्यमातून. परत एकदा गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला की 2 षटक टाकलेले आहेत ते जयराम. जय 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 राम. चेंडू परत बघूया, पहिला चेंडू चांगला भिरकवलेला आहे, झेलबाद व्हायची संधी पण क्षेत्ररक्षण पोहोचत नाही आहे. एक धावा पूर्ण, दुसऱ्या धावासाठी दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल निश्चितपणे. 2 धावाच्या मध्ये पहिलं षटक क्रमांक पहिले संपेल. संघाची धावसंख्या झाले 9 धावा. राहुल पारेख आपला निर्णय सांगा. राहुल पारेख चला. ठीक आहे, ह्याच्यानंतर होणारा सामना वडनगर बोरीचा माल विरुद्ध अल रब्बानी क्रिकेट क्लब निगडी. जे की ह्याच्यामध्ये नाणेफेकी जिंकून मंडणगड संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले गोलंदाजीसाठी निगडी या संघाला. हा सामना होतोच की निगडी संघ आपला लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. कर्णधार तोसिफ भाई चलिए मुजम्मिल ट्रैक्टर में दो विकेट से गेंदबाजी राजा के लिए. देखिए इस बार उठाया यकीनन और उसे भेज दिया सीमारे का पार. 6 रन. इस 6 रन के साथ अब मैच शुरू हो चुकी है. देखिए और रन संख्या जा पहुंची है 15. देखिए रगा के चाहिए कि ज्यादा से ज्यादा स्ट्राइक रखे, यही कह रहे थे सूरज के लिए. अगर सूरज और रगा हो सकते थे दोनों तरफ से आपको हिट देखने को मिलते थे. इस बार शुरुआत हो चुकी है. पहली गेंद पर लेग साइड में 6 रन. मुजम्मिल जैसे गेंदबाज को फिर से एक बार फुल टॉस गेंद थी, डायरेक्ट गेंद थी, उसका फायदा लेते हुए 4 रन और 4 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 19. देखिए जो कैच छोड़ा था, देखिए पहली मैच में यहाँ पे मापरल का मैच था और 42. देखिए 19 रन हो चुके हैं. 10 गेंदे 23 रनों की जरूरत. चलिए सुदर्शन, ओह स्लो वन पिक किया है. देखिए फील्डर मौजूद है वहां पे, बेहतरीन फील्डिंग. 2 रन. चतुर नहीं, बल्ला मंगाया था, कोई जरूरत नहीं बल्ले की. देखिए सुदर्शन अभी तक स्ट्राइक पर है. मुजम्मिल ने अच्छी गेंद की थी, अच्छा विकेट मिला है. अब धीरव और इस बार उड़ाया है. देखिए कमेंट्री बॉक्स के ऊपर से 6 रन. इस 6 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 26 रन. देखिए रन संख्या हो चुकी 26. अब जीतने के लिए 9 गेंदे 16 रनों की जरूरत. देखिए केवल 6 चौके से बात कर रहे हैं यहाँ पे सुदर्शन. 4 बॉल 4 8 गेंदे और 16 रनों की जरूरत. चलो फिर से एक बार राइट आर्म और 2 विकेट से सुदर्शन. ओहो फिर से एक बार हल्के हाथों से गेंद की थी. स्लो वन गेंद, देखते क्या होता है. रोका है यहाँ पे धीरज ने. धीरज को चाहिए कि एक आधा लंबा हिट लगाएंगे सुदर्शन. 6 गेंदों में 9 रन यकीनन लगा सकते हैं, ये क्षमता है उनमें. दोनों ही बल्लेबाज अच्छे हैं. देखिए धीरू ने
अल शबाब दुत्रोली, उनकी तरफ से टूर्नामेंट में लगातार 3 गेंदों में 3 6 लगाए थे। देखिए क्षमता है, अच्छे प्लेयर है, सूरज है, धीरज है, वीरू है, सुदर्शन है, जयराम है, समी है। देखिए एक अच्छा बैटिंग लाइनअप है। अब जिम्मेदारी है दोनों बल्लेबाज पर, एक तरफ है धीरज और दूसरी तरफ है सुदर्शन। स्लोर गेंद, चकमा दिया और का खात्मा और बांध के रखा यहाँ पे 27 रनों पे। दोनों बल्लेबाज पर अब रनों की संख्या है 15 रन बनाने हैं 6 गेंदों में। कौन सा गेंदबाज होगा? चला 6 चेंडू आणि 15 धावा स्ट्राईक एंड होते आपल्याला परत एकदा पाहायला भेटेल रग्या जे की चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय आणि जयराम जे की चांगल्या प्रकारचे आपले वैयक्तिक 2 रन बनवून आलेले आहेत. म्हणजे त्याने लय मोठा म्हणजे आपल्याला योगदान त्याचं या मॅच मध्ये लय मोठं आहे आणि त्याने आपला विकेट स्वतः दिलेला आहे. बोले की मी नाही आता खेळू शकत तर तू खेळ असं करून आपला जीवनदान दिलेला आहे. चला 6 चेंडू आणि 15 धावा जे की त्यांच्या सामन्यात 3 षटकाचा सामना सोबत त्यांनी 4 षटकाचा केलेला आहे. त्याच्यामध्ये 2 षटक टाकले ते जयरामने. चला 6 चेंडू आणि 15 धावांचे गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला भेटेल इक्बाल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरे षटक क्रमांक 3 घेऊन आलेले आहेत ते इक्बाल. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अपेक्षा गरज असेल. बघा सामना कुठपर्यंत पोहोचतो कारण की मगाची 6 बॉल 9 रनाची मॅच पण एंडिंग पर्यंत आली होती. बघा ही मॅच कुठपर्यंत पोहोचते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा निघतात पण 6 चेंडू मध्ये 6 धावा नाही निघत. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची मागता होते. संघाची धावसंख्या स्थिरावलेली. चला संघाची धावसंख्या झाली 5 चेंडू आणि 15 धावा. त्याला 5 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते इक्बाल. परत एकदा निर्धाव चेंडूची मागता. 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल ती दुतरोली या संघाला. आता थोडी प्रेशर मध्ये असेल दुतरोली या संघ. 4 चेंडू आणि 15 धावा. त्याला 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल ती दुतरोली या संघाला. परत एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते इक्बाल. हा चेंडू चांगला भिरकवलेला आहे आणि 9 सुद्धा असेल. टोटल भेटतील 7. चला 7. आता मॅच थोडी बनलेली आहे. आता 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. 8 धावांची 8. न्यू बॉलर चेंज, टूर्नामेंट साठी बॅन. चले फील्डिंग सजा ले अंपायर. देखिए चर्चा नहीं होनी चाहिए, चर्चा होगा तो खर्चा होगा. चला सैफ कोंडेकर यांचा सुद्धा इथं आगमन होतो. दोनों अंपायर से गुजारिश है कि देखिए फील्डिंग को जमा ना करे, ये ध्यान में रखे. दोनों अंपायर दादू और सूरज बेलोसे से गुजारिश है कि देखिए फील्डिंग वहीं पे रखनी है. कप्तान को बोले कि आप आ सकते, चर्चा होनी चाहिए. सभी प्लेयर ना चर्चा करे. देखिए बहुत समय हो रहा है.
मुजम्मिल, बॉलर नेम शकलेन, शकलेन शकलेन, और इरफान भाई बुरनकर यहाँ पे आ चुके। मैं शिवतेज क्रिकेट क्लब की तरफ से उनका स्वागत करता हूँ और उनको दावत देता हूँ कमेंट्री बॉक्स में आके यहाँ पे बैठे, छाव है, धूप में ना खड़े रहे। देखिए बहुत ही बेहतरीन मुकाबला था। 42 रन यहाँ पे धागाओं ने बनाए थे और सुदर्शन ने वन साइड बैटिंग की है। देखिए 3 6 लगा है, एक चौका लगा है। अब 4 गेंदे 8 रनों की जरूरत। खराब गेंद, अतिरिक्त रन भी मिलेगा, 9 गेंद में मिलेगी और इस टोटल 2 रनों के साथ रन संख्या जा पहुंची है 36 रन। फिर से एक बार शकलेन, फ्री हिट का है, गेंद है, फायदा नहीं मिलेगा, केवल 1 ही रन मिलेगा। इस 1 रनों के साथ रन संख्या जब पहुंची है 37। 3 गेंदे 5 रनों की जरूरत है। देखते हैं शकलेन के ऊपर कुछ दबाव है। सुदर्शन अच्छी बल्लेबाजी मार्ग पर सेट है। देखिए हीरो बनने का चांस है और इस बार फुल टॉस गेंद और 6 रन। इस 6 रन के साथ यहाँ पे विन हो चुकी है डिंग डोंग दुत्रोली और वन साइड बैटिंग की है यहाँ पे सुदर्शन ने। जोरदार तालियां होने चाहिए सुदर्शन के लिए। अगर वो कैच यहाँ पे लपक लेते सुदर्शन की तो यकीनन ये वन साइड जीत जाती धागा टीम, हार्ड लक धागा। चला बाहेर आपल्याला जे की म्हणजे ग्राउंडच्या बाहेर एक चांगल्या प्रकारचा झेल पाहायला भेटला मोजम चौधरीच्या माध्यमातून। कृपया तुम्ही जर कमिटीचे असता तर तुम्हाला 50 रुपये लागू झाले असते। चला मोजम थोड्या नंतर म्हणजे मॅच झाल्यानंतर तुम्ही 50 रुपये घ्यायसाठी नंतर या, तुम्ही कॅच पकडव त्याबद्दल।